गुड मॉर्निंग फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती प्रवासी राजवरती. आणि मी तुमचा होस्ट राज कांबळे. तुम्हाला थंबनेल वाचून माहितीच पडलं असेल की आज आपण कुठे चाललो आहे. तर आपण चाललो आहे माथेरानला. सर्व काही रेडी आहे, तुमचा राज रेडी आहे, चेता रेडी आहे. फक्त हे पॅक करून आपण लवकरात लवकर पुढचा प्रवास चालू करूया. तर टाईम अपडेट 8:35 झाली आहे आणि आता आपण पोचलो आहे कोपरखेरणा तुर्भेच्या अलीकडे. एकदम हलका असा पाऊस पडत होता म्हणून थोडं थांबलो आहे आपण इथेच. हा आहे म्हापे आणि कोपरखेरणाचा ब्रिज. इथून आपल्याला राईड घ्यायचा आहे. नवी मुंबई संपून आपल्याला म्हापेला आपण चाललेलो आहे. आणि मला पर्सनली नवी मुंबई ही खूप आवडते. म्हणजे असं म्हणायला प्रॉब्लेम नाही आहे की इकडचे रस्ते आहेत, इकडची जी कॉलनीज आहेत त्या खूप चांगल्या तऱ्हेने डिझाईन केलेले आहेत लोकांसाठी. ज्यांना कोणाला माहिती नाही याला बोलतात कल्याण फाटा. आणि याच्याच असं थोडं पुढे गेल्यावरती आहे ना या साईडला तर शिल फाटा येतो आणि हा रोड डायरेक्ट पनवेलला नेतो. आणि आपला जो हा रोड आहे हा आपल्याला डोंबिवली कल्याण या साईडला नेणार आहे. पण आता सध्या आपण इथून डोंबिवलीला जाऊन डोंबिवलीवरतून राईड मारणार आहे. डोंबिवलीवरतून राईड मारल्यावरती आपल्याला अंबरनाथ भेटणार आहे. अंबरनाथ, बदलापूरच्या पुढे वांगी, वांगीच्या पुढे शेलू आणि शेलूच्या पुढे नेरळ. तर हा आपला रूट आहे आजचा. लवकरच आहे ना तो ऐरोलीचा ब्रिज चालू झाला तर तुम्ही डायरेक्ट हे सर्व बायपास करून डायरेक्ट आपण कटई नाक्याला पोचू. तर हा कटई पाईपलाईन रोड आहे हा वाला. आणि इथून पुढे बदलापूर येतं. आणि जर तुम्ही बॉम्बे साईड म्हणजे या साईडून येताना हा राईड मारला हा सरळ जर तुम्हाला तलोजाला येतो, जो की आपला कळंबोली सर्कल आहे तो वाला. हाच रोड आपल्याला सरळ पुढे नेरळला आणि माथेरानला नेणार आहे. तर विचार केला की नेरळला आपण नाश्ता करू आणि आजचा जो आपला माथेरानचा पुढचा प्रवास आहे तो सुरू करू. तुम्ही लोक विचार करत असाल ना की मी हा सारखा रोड का दाखवत आहे. तर कटई नाका आणि कटई पाईपलाईनचा रोड हा आपल्या चॅनलला पहिल्यांदा दिसतो आहे. आणि बाकीच्या लोकांनी तुम्हाला बरेच वेळा दाखवलंसुद्धा असेल हा रोड, पण त्यांनी तुम्हाला प्रॉपरली असं गाईड नाही केलं असं कुठून कसं जायचं आहे, म्हणून मी हा दाखवत आहे. तर हा आहे स्टेट हायवे 76 जो की बदलापूरवरतून तुम्हाला कराड आणि साताराला नेणार. तिथून 200 किलोमीटर कराड दाखवत होतं, सातारा दाखवत होतं इथे. तर आताच आपण पोचलो आहे नेरळमध्ये. आणि नेरळ स्टेशन इथून राईट साईडला आहे. तर त्याच्या आधी मी विचार केला की थोडं खाऊन घेऊया. तर आता पाण्याची बॉटल, कारण की खूप तहान लागलेली, सकाळपासून पाणी पिलं नव्हतं. आणि त्याच्यासोबत गरम भजी, तो आजचा आपला नाश्ता आहे. आपण आता माथेरानला पोचलेलो आहे. ठीक आहे, म्हणजे नेरळचं माथेरानचं साठ आहे तिथं. हा आहे माथेरानचा गेट, जिथून वरती जायला लागतं. ही अशी कामाने दिसेल. आणि हाच रोड जर तुम्ही सरळ गेले तर हा डायरेक्ट आपल्याला कर्जतला नेतो. आणि हा रोड आपल्याला माथेरानला आहे. तर आपण इथून आता चला माथेरानला जायचं आणि मग तुम्हाला वरतीच भेटतो. असा काहीसा रोड आहे कमानीपासून ते वरतीपर्यंत जायला. तुम्हाला हा रोड अमन लॉजपर्यंत घेऊन जातो. अमन लॉजवरतून आपल्याला तिकीट काढून
वरती माथेरानला जावं लागतं. तर ते कसं होतं त्याची प्रोसेस मी तुम्हाला पुढे दाखवतो. काय काय टाईम इथे हा असे आपापले रोड आहेत आणि इथे गाड्या खूप फास्ट चालत. सो आता आपल्याला माथेरानला जाता जाता एक नाही तर 4 का 5 धबधबे सापडलेले आहेत. तर बघा तो टॉपवरतून असा खालती येतोय धबधबा आणि हा इथे येतोय. इथे पाऊंड बनलं आहे आणि तो तिथून पुन्हा असा या दिशेने खालती चालला. आता आपण पोचलो आहे माथेरानच्या वाईटशी म्हणजे अमनगडच्या इथे. आणि हा एक असा रूळ येतो मध्ये, ठीक आहे. आणि या रुळाच्या इथे ना असं तुम्हाला एक बॅनर दिसेल. या बॅनरला हा जो रुळाचा रोड आहे हा रूळ पकडत गेले तुम्ही तर तुम्ही डायरेक्ट पोचता कड्यावरच्या गणपतीकडे, ठीक आहे. डायरेक्ट कड्यावरचा गणपती. आणि ह्याच ऑपोजिटला तुम्ही ह्या डायरेक्शनला गेले, माझा फिक्स नाही माहिती मला, पण माझ्या मित्राने मला सांगितलं म्हणून सांगतो की या रोडनी जर तुम्ही गेले तर तुम्ही विकटगडला पोचता. तर ट्राय करा कधी, जे ट्रॅकर लोक असतील त्यांच्यासाठी मी म्हणते. तर आलं तर मी कधी पुढच्या वेळी करायला येईल इथे ट्रॅकिंग, पण आता सध्या तर पॉसिबल नाही आजच्या दिवशी. मे बी उद्या जाताना ट्राय करू शकतो परत एकदा, बट नॉट शुअर. तर आता आपण डायरेक्ट अमन लॉजलाच भेटूया. खूप रोड दाखवले तुम्हाला, मला सकाळपासून माहिती आहे, ठीक आहे. चला. आता आपण अमन लॉजला पोचलो आहे. आता इथून जो पुढचा प्रवास आहे तो आपल्याला चालतच करायचा आहे. तर इथे तुम्हाला कसं असं काय पॅसेज भेटतो. तिथे कोपऱ्याला तिकीट काउंटर, तुम्ही तिकीट काउंटर दाखवायला विसरलो, सॉरी. पण 25 रुपये लहान मुलाचे आणि 50 रुपये ॲडल्टचे आहेत, ठीक आहे. इथे एंट्री फीस आहे. आणि असं तुम्ही ह्या रोडनी आले आतमध्ये की इथे तुमचं मार्केट एरिया चालू होतो. इथे तुम्हाला घोडे भेटतील, टांगे भेटतील, परत बरेच इथं दुकानं पण आहेत दादांची. सो माथेरान हे ह्याच दिशेने. माथेरान हे झिरो मोटर एमिशन नॉर्म्सने चालतं, म्हणून इथे ई रिक्षाची नवीन सुविधा उपलब्ध केलेली आहेत. त्याची काही कॉस्ट 35 रुपये आहे. आणि बाकीचे तुम्हाला इथे सगळे घोडेच तर भेटतीलच. घोड्यांची कॉस्ट वेगवेगळी आहे, 600 रुपये, 700 रुपये, ते जसे सांगतील तसं काहीतरी रेट आहे. पण आपण एखाद्या कोणातरी विचारूया. पण हां, हे ई रिक्षाचा कॉन्सेप्ट खूपच चांगला वाटला मला इथे माथेरानमध्ये. तर इथे घोड्यांचे रेट्स लिहिलेले आहेत. काही 7 पॉईंटचे 2300 रुपये. हे मी तुम्हाला नंतरला एक फोटोचा स्क्रीनशॉट काढून देतो, तुम्ही बघा व्हिडिओ थांबून. इथून एंट्री आहे अशी काय. आणि तिथे अमन लॉज स्टेशन आहे समोर, ठीक आहे. तुम्हाला दिसतं की नाही माहिती नाही. हां, अमन लॉज स्टेशन आहे तिथे. तर तिथून आता ट्रेन निघणार आहे थोड्याच वेळात. बघू आपल्याला ट्रेनचं तिकीट भेटतं की नाही, ट्राय करूया. चला. तर ॲज युजल आपल्याला ट्रेनची तिकीट नाही भेटलेली आहे. आणि ही ट्रेन निघली आता माथेरानवर, सॉरी अमन लॉजवरतून ते वरती माथेरानपर्यंत. आणि आपण परत चालतच वरती जाणार आहोत. हा असा काही स्टेशन आहे इकडे. व्ह्यू बघा, ह्याच्यामधून ट्रेन जाते. आणि त्या साईडला घोड्यांना जायचा रोड आहे, म्हणजे माणसांना जायचा रोड आहे. पण तरी पण हा रोड जास्त प्रिफर करतात लोक, कारण की या रोडवरती जास्त सिनिक व्ह्यू आहे. आणि
तुम्ही बघू शकता बरेच लोक येत जात आहेत तिथे ह्या रोडनी. आपण पोचलो आहे हाफ वे ऑफ माथेरान, अर्धा वेपर्यंत पोचलो आहे. आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता इकडचा. इथं मी व्हॅलीच्या इथं उभा आहे आणि हा व्हॅली व्ह्यू ब्रेड टेकिंग आहे, बघण्यासारखं आहे खासच. हा बघा व्हॅली व्ह्यू, एक नंबर व्ह्यू आलेला आहे इथे. आणि नाही बोलू शकत हो, म्हणजे जेवढे शब्द आपण बोलू या गोष्टीसाठी तेवढे कमी आहेत असे व्ह्यूजसाठी. एका जागेवरती पूर्ण हिरवळ आहे, दुसऱ्या जागेवरती पूर्ण धुकं आहेत आणि एकदम अशी खालती दरी आहे. फायनली आपण माथेरानला पोचलेलो आहोत आणि माझ्या पाठीमागे ते बघाल तो वरती यायचा रोड आहे आणि माथेरानच्या ऑपोजिट साईडला. तर समोर स्टेशन, तुम्हाला समोर माथेरान स्टेशन आहे. आय लव्ह माथेरान सुद्धा लिहिलेलं आहे, तुम्हाला दाखवतो मी. या बघा आय लव्ह माथेरान तिथं लिहिलेलं आहे. आणि इथूनच आपलं थोडा पुढे गेल्यावरती आपल्याला आपलं हॉटेल भेटणार आहे. आणि आता आपण सध्या मार्केट एरियामध्ये आहोत. आताच फिरायला खालती आलेलो मार्केटमध्ये. तर माझे शूज राहिलेले तर मी नवीन शूज घेतले. आणि आपला पहिला पॉईंट आहे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान. तर बोललो की पहिला पॉईंट फिरण्यापेक्षा थोडंसं पोटपूजा करून घ्या म्हणून मॅगी ऑर्डर केले. मॅगी चांगली आहे, टेस्टी आहे आणि कॉस्ट 80 रुपीज यायची. तर म्हणजे 80 रुपये. तर तुम्हाला वाटलंच तर एक लाईट असं लंच करायचं असेल तर ही जागा उत्तम आहे, ऑपोजिट छत्रपती शिवाजी महाराज उद्यान. तर आता इथून जायला 2 रस्ते आहेत. या साईडचा एक आहे आणि दुसरा पाठचा आहे. ठीक आहे, या साईडला तुम्ही गेले तर मंकी पॉईंट, हर्ट पॉईंट भेटणार. आणि इथून तुम्ही खालच्या बाजूला गेले तर परत तुम्ही अमन लॉज, बाकीचे 2-4 पॉईंट्स आहेत ते बघावे लागतील. तर आपण ते उद्या कवर करणार आहे, आज नाही करणार आहे. आपण परत पाठच्या बाजूला परत दुसऱ्या साईडला जाऊन ते कवर करणार आहोत. हे इथे आहे आणि फायनली आपला मित्र भेटलेला आहे आपल्याला. ठीक आहे, अभिषेक विलास हातकांबेकर हे इथून समोरून येत आहेत. 23 किलोमीटर भावाने केलेलं आहे आपलं कंप्लीट. ठीक आहे, काय भावा कसं आहे? मस्त मस्त. कसा होता ट्रॅक? एक नंबर एक्सपिरियन्स होता. थकलोय, ड्रेन झालं पूर्ण एनर्जी. काहीतरी खायचं आहे आधी लवकर. तर आता इथून 2 रस्ते होतात. एक जातो पेमास्टर पार्क सनसेट पॉईंट या साईडला आणि दुसरा येतो इको पॉईंट, हनीमून पॉईंट या साईडला. म्हणजे एक आपण इथं गेलो तर एक सोबत अराऊंड 5, हे जे 5 लिहिलेत ते 5चे 5 कवर होऊ शकतात. हा आहे रोड चार्लेट लेकला जाण्यासाठी. इथून 1.5 किलोमीटर काहीतरी चार्लेट लेक दाखवत आहे. आणि त्याच्या आधी इको पॉईंट आहे. एकटंच निघालो आपण. संध्याकाळचे 6:45 झालेत आणि वेगळाच मौसम झाला आहे. पाऊस पडू शकतो कदाचित. तर एक असा मूड येतो. ठीक आहे, ह्याच्या तुम्ही ह्या साईडला गेले तर इको पॉईंट भेटणार, किंग एडवर्ड पॉईंट भेटणार, हनीमून पॉईंट भेटणार, मलंग पॉईंट भेटणार आणि लुईस पॉईंट भेटणार. या साईडला गेले तर सिलिया पॉईंट आहे 1 किलोमीटर, चार्लेट लेक आहे, लॉर्ड पॉईंट आहे आणि श्री पेरिसनाथ मंदिर आहे. तर आपण पहिले ह्या दिशेने जाऊया, पुढे बघूया कुठे आपण पोचतो. तर असा काही रोड आहे चार्लेट लेकला जायचा. एवढा काय ठीक नाही आहे रोड नीट बघायला गेलो तर आपण. बट हां की ॲटलिस्ट चालू शकतो. पण हा रोड आहे पूर्ण मातीचा, चिखल आहे, बेसिकली मड आहे आणि त्या मडमधून तुम्हाला चालत जायचं. माझ्या पुढे एक ग्रुप होता, तो आता पुढे गेला आहे आणि सध्या तर मी फक्त एकटाच चालतो आहे या रोडवरतून. आता 6:45ला आपण चाललो आहे. 7:30 वाजता परत येताना कोण असेल कोण नसेल आपल्याला काय माहिती नाही. कोणाची तरी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे अँड इट इज सो ब्युटिफुल मॅन. म्हणजे असं भीतीदायक आहे थोडंफार आणि रात्रीचं इथे येणं ते पण भीतीदायकच आहे. तर आपल्याला पटकन लवकर जाऊन परत वरती यायचं आहे आणि धुकं यायला चालू झालेली आहेत. हलकी हलकीशी धुकं आहेत,
जास्त नाही आहेत, पण हां धुकत आहेत. फायनली आपण चार्लेट लेकला पोचलेलो आहे. ही समोर लेक आहे आणि हा त्या लेकचा पाणी आहे. सॉरी, हे ते लेकचं पाणी आहे जे इथून वाहतं असं आणि ते तिथे पुढे जातं आणि तिथून खालती हा धबधबा बनतो. हे बघा, हे पाणी कमी फ्लोमध्ये मग इथं पुढे जातं असं. आणि पाण्याचा व्ह्यू खूप जास्त आहे. पाण्याच्या आत जायला आता सध्या नाही जाऊ देतो, हे लोक चाललेत. आपण पण पाय बुडवू शकतो. हे आहे ते चार्लेट लेक. सुंदर आहे, मस्तच. आणि तिथं तुम्ही एक फेरफटका मारू शकता. समोर ऑपोजिटला हॉटेल्ससुद्धा आहेत खाण्यासाठी. उधर की बघा, छान आहे. एका साईडला हा लेक आहे जो एकदम शांत आहे. दुसऱ्या बाजूला तिथून ते पाणी खालती पडतं आणि तिथून तो खालती डायरेक्ट वॉटरफॉल बनतो. चार्लेट लेक आहे इथे आणि चार्लेट लेकच्या बाजूला लॉज आहे. जेवण आहे इथं भरपूर, बरंच काही आहे. कदम टी स्टॉल. हे इथे परिसनाथचं मंदिर आहे, पण सध्या आता मंदिर बंद झालं आहे कारण की संध्याकाळचे 7 वाजायला आलेत, म्हणजे वाजून गेलेत. तर आपल्याला आज दर्शन नाही भेटणार. जर झालंच तर मे बी उद्या किंवा परवा आपण दर्शन घ्यायला पुन्हा येऊ शकतो. परवा तर नाही, उद्या एखाद्या वेळी मी ट्राय करेल. चार्लेट लेकच्याच बाजूला हा लॉर्ड पॉईंट आहे. हार्डली 1 मिनिट आहे इथून. तर आपण एक्सप्लोअर करूया आणि एक्सप्लोअर करूनच जाऊया आलो आहे तर, कारण की काही मिस आऊट नाही झालं पाहिजे ह्या माथेरानच्या ट्रिपमधून. आपण जी केलं आहे आणि तुमचा भाऊ इतका मेहनत करतो आहे तर प्लीज त्याच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जितकं होऊ शकतं तुम्ही त्याला फॉलो करा इंस्टाग्रामवरती. खालती येत आहे माझा इंस्टाग्राम ID, त्याला तुम्ही फॉलो करू शकता आणि त्याच्यावरतीच यूट्यूब ID सुद्धा आहे. तर ह्या लॉर्ड पॉईंटवरती कोणच नाही आहे आणि आपल्याला हा व्ह्यू भेटलेला आहे. एकटा फिरायचा. हे आहे करसनदास मुलजी ग्रंथालय आणि ज्यांनी कोणी महाराज पिक्चर बघितलं आहे त्या लोकांना माहितीच असेल करसनदास कोण होते. तर ही आहे नाईट लाईफ इकडची. ठीक आहे, म्हणजे चांगली लाईफ आहे. नाईट लाईफ खूप चांगली आहे इकडची. हे खूप झगमग चालू आहे सगळीकडेच. आता बघूया, आपण आलो आहे तर नॉनव्हेज खायला काहीतरी. तर नॉनव्हेज पटकन खाऊन आपण बाकीचं पुढचं प्रवास सुरूच ठेवूया आपला आजचा. आणि जेवण झाल्यानंतर आपण थोडंसं एक पुन्हा राऊंड मारायला मार्केटमध्ये येणारच आहोत. हा होता माझ्या माथेरान सिरीजमधला पहिला व्लॉग. सेकंड व्लॉगसाठी तुमच्या भावाच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जितकं होऊ शकतं फॉलो करा. थँक्यू.